लावायचं बघ दरवाजा उघड ठेवती चोर दरवेळी घर घेऊन बसतील घरात. आपण घरात राहतो का जंगलात राहतो? म्हणजे काय येत नाही का चोर म्हणजे काय जंगलात चोरी होती? आता किती लोक राहतात इथे, एवढी काय भीती? जंगलात चोरी होती का घरात चोरी होती ना? चोऱ्या घरातच होता ना. बरं ठीक आहे, लावून घेते दरवाजा. व्यवस्थित लावून घ्यायचं. तू तसंच झोपी जाते दरवाजा कोणी येतं घरात एकदा सगळं सामान नेतील उचलून बसलं बोंबलं. बरं ठीक आहे चालेल, लावून घेते. तुम्ही गेले ना लगेच कडे लावून घेते. हां तेच सांगतो मी. आणि मी थोडं लवकरच येईल आज. लवकर येणार आज? हां थोडं बाहेर जायचं आहे मला. फिरायला आपल्याला नाही, मला दुसरं काम आहे. तुला ते काय फिरायचं असतं काय? पण नेत नाही मला बाहेर. ते नेली काम 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 रविवारी वगैरे नाही. बस दरवाजा लावून ठेवा. बरं ठीक आहे चालेल. फोन करतो मी तसं काय बघते ना आता भाजी वगैरे. हां मग ती सकाळची भाजी नको दुसरी भाजी करे कधी दिवस. बरं ठीक आहे चालेल. चल मी येतो लवकर येतो मग. हो चालेल. हो लवकर या मग. लावून घे दरवाजा. सांग. हो ठीक आहे चालेल. गेला वाटतं एकट्याचा. चला आता वहिनी किती असतील तर मारू जरा. वहिनी वहिनी का भाऊजी काय झालं? आलो होतो म्हटलं चहा पाणी घेऊ म्हटलं काही. चहा पाणी हां आलो होतो भेटायला? हां भाऊ आहे का नाही? नाही भाऊ तर नाही आहे, भाऊ गेले आता ऑफिसला. हां का? पाणी बिणी भेटेल का काही प्यायला? उन्हात आणत आलो आहे ना. हो का? पण तुमचं घर तर इथे जवळच आहे ना? आपण आता उन्हात आलो होतो लॉक होतं म्हणून म्हटलं पाणी बिणी पिऊ म्हटलं. बरं ठीक आहे या ना. कशी लागली आता घरी? ठीक आहे भाऊ पाणी. कसं काय येणं केलं तुम्ही? इथं काम होतं थोडं आलो होतो म्हटलं जाऊ भेटून येऊ म्हटलं भाऊजींना करायला. अच्छा हां बरं. वहिनी वगैरे काय म्हणतात? बरी वहिनी बरी काय नाही आजारीच जाते जास्त करून ती. कारण काही चालूच झालं दवाखाना काय करणार आता. अरे बापरे, आजारी म्हणजे एवढं काय झालं होती ना? काय कारण की दवाखाना चालूच जातो. खोकला आला सर्दी झाली चालूच राहतो. अवघडच आहे ना. तेच ना. मग घरच्या घरीच उपचार करायचे ना, कशाला दवाखान्यात जायचं? अजून वाढून जातं दवाखान्यात. बाया ऐकताय का काही दवाखान्यातच जायचं. बरोबर आहे. हो ना. काय दादी कुठे गेले मग? हा ते ना ऑफिसला गेलेत. आता येते संध्याकाळी. संध्याकाळी दिवस सुट्टी बिट्टी घेता का नाही भाऊ कधी? त्यांना सुट्टी बापरे, एक दिवस जरी म्हटलं त्यांना सुट्टी घ्यायची तरी फार कडकट करतात घरामध्ये. पारा चढून जातो त्यांचा. एका दिवशी सुट्टी घ्यायची, फिरायला जायचं. चौकात एवढी भारी पाणीपुरीची गाडी, ओली भराची गाडी, दाबेलीची गाडी लागली. हो ना, काय करणार आता, काय सांगावं. कशात इंटरेस्टच नाहीये. नुसतं काम काम कामच चाललेलं असतं त्यांचं. आम्ही तर कसं फिरायला जातो मस्त पैकी, रोज पाणीपुरी खातो संध्याकाळी सुट्टी झाली तर. हो ना. तुम्ही दिसतच नाही जातो ना कधी आम्हाला. त्यांना काय नुसतं कामाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही यांना. काय बोलणार. बरं काही म्हटलं फिरायला कुठं जायचं म्हटलं तर चिडचिड करतात, ते कटकट करतात. मग त्याच्यापेक्षा गेलेले बरं, जाऊ दे. ऑफिस त्यांना आवडतं, त्यांना काम आवडतं म्हटलं जाऊ दे, जे आवडतं ते करू दे. सुट्टी घ्यायला लावायची गाड्याला, तिकडे फिरून यायचं गार्डन. आपल्या गार्डन पण भाजी भेटतं पाणीपुरी ते सगळं. हो ना. हो ना, मला पण ते त्या दिवशी वहिनी बोलत होत्या. ते समोर नाही का आपलं राहतं बघा ते वहिनी, ते देसाई वहिनी नाही का राहतात, त्या पण म्हणत होत्या त्या चौकामध्ये ना खूप छान पाणीपुरी मिळते. यांना बोलले होते पण यांना काही आवडत नाही पाणीपुरी. म्हटलं जाऊ दे मग, आता काय मला आवडते खूप खरं. तुम्ही खायची त्यांना वेगळं घ्यायचं. नाही हो, त्यांना बाहेरचं काहीच आवडत नाही, त्यांना घरातच आवडतं स्वयंपाक. ते फिरायला येतील तुम्ही, मग फिरून यायचं, जाऊन यायचं. त्यांना फिरायला सुद्धा आवडत नाही. त्यांना फक्त घर एक घर आणि काम एक काम एवढंच. काय बोलावं काय करावं यांच्या बाबतीत काही कळतच नाही. बाकी तुमचं काय चाललंय भाऊजी? बाकी वहिनीची तब्येत वगैरे ठीक ना सगळं? आता काळजी घ्या त्यांची. जास्त दवाखाना पण नका करू. घरच्या घरी काही उपचार करून घ्यायचे. सारखा दवाखाना चांगला नसतो ना. गोळ्या घेतल्या ना जास्त त्रास होतो मग. कोण आलेला आहे बघते एकदा.
तुम्ही तर दुपारी येणार होते ना. अगं माझी डायरी राहिली ना. डायरी राहिली? हो हो. कुठे ठेवली होती तुम्ही डायरी? हे काय इथे टीव्हीवर तर होती. अगं ती डायरी राहिली होती. अहो हे काय इथे टीव्हीवर डायरी? असं कसं विसरले तुम्ही? डायरी झाली. हा कोण मिठाचा कडा? मिठाचा कडा? हा कोण आहे? अहो आपल्या शेजारी नाही का राहतात ते? शेजारी. वैभव भाऊजी आहे ते. शेजारी दरवाजा लावून बसली तू. अहो दरवाजा ते ना माझ्या लक्षातच नाही आलं. ते चुकून दरवाजा लावून बसले. ते चुकून लागला दरवाजा. एवढं काय तू काही इकडे तिकडे फिरत राहतो जाऊन कळायसारखा काही काम नाही करे. अहो ते लॉक होतो म्हणून पाणी नाही घेऊ म्हटलं मग तोपर्यंत बघू म्हटलं. तुमच्या घरी कोण नाही का पाणी तुम्ही प्यायला? बसा ना, बसा तुम्ही, बसा. काय म्हणजे घरी काही कोण नाही का पाणी प्यायला? नाही ना लॉक होतं ना म्हणून थांबलो इथं. मग लोक जर ते पाहिलं तर चुकून लागला गेला दरवाजा. काय पाहिलं काय लोक काय म्हणतील पाहिलं तर? मग आता काय करू मी? चुकून लागलं गेलं. एवढं काय झालं? तुमच्या घरी काही पाणी नाही का? बंद होतं घर म्हणून इकडे आलो. तू इथं असतो कधी त्या घरी असतो कधी त्या पाटलाच्या घरी असतो त्या कधी त्या बांगरच्या घरी असतो. दिवसभर बाहेर फिरत असतो डोकं घरी कोण नसतं का तुमच्या? नाही नाही सतत बाहेर जातात का घरचे? हा मग ते काय बाहेर जातो का मुद्दाम करतो तसं? नाही हो नाही घरी कोण येत नाही म्हणून इकडे आलो. मला माहिती चांगलं. का तू बोलून घेतलंय ना? मी कशाला बोलून घेऊ? तुम्ही असं कसं बोलतात? तुम्ही संशय घेताय का माझ्यावर? अगं संशय नाही मग तू कसं काय डायरी मी गेला का? मी आता डायरी मुळे घरी आलो. अहो, मी आलो असतो तुम्ही संध्याकाळी आलो असतो किती बसणार होतं इथं गप्पा मला? आपण ते सहज झालं त्यांच्या घराला लॉक होतं म्हणून ते आले ना. पाणी प्यायचं होतं त्यांना. बाहेरून आले त्यांना म्हणे ताण लागली म्हणून ते आले घरी आपल्या. म्हणजे तुझंही कळत नाही मला त्याचंही कळत नाही. यांच्या घरात पाणी नसतं मग त्या दिवशी मागं पण आलो होता आज मला कळत. येतो का नेहमी इकडं आमच्याकडे? पाणी बिणी कोण नसतं तेव्हाच ना मग. म्हणजे एका जार बी राहून ठेवायचं बाहेर ठेवून घ्यायचं पाणी नाही तर पाणी पोई लावून घ्यायची घरी. मग ते बाहेर पण नव्हतं ना जेवणाने गरम होऊन जातं. तुम्हाला इथंच येतं हे करतो बाबा. तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका प्लीज. काय तसं काही नाहीये आमचं. तुम्ही आई नाही पण तू कसं काय दरवाजा लावला एवढ्यासारखं अहो करतो? चुकून लागलं. मला नाही समजत. मला नाही कळलं ते. काही नाही कळलं. मग ते घरात माणूस घेतल्यावर दरवाजा लावतात का? मग उलट व्हायचं ना. अहो लक्षात नाही आलं माझ्या. इथे गरमी होती तू लाईट गेली परत दरवाजा लावती तू. अहो लक्षात नाही आलं माझ्या. आणि तुम्ही तुम्हाला संशय नका घेऊ ना. दरवाजा लावला गरमी नव्हती होत का तुम्हाला? अहो ते बोलण्याच्या ह्याच्यात नाही कळालं. आपण फॅन लावलेला होता पण आता लाईट गेले तर काय अगं करणार? मला रुमाल नाही मला 5 मिनिटं सुद्धा बसून वाटत एवढा काम येतो माहिती का? काय काय बोलते? अहो मग आता लाईट कुठं काम करतो? हा कामाला कुठे जातो? मी आपलं जे ऑफिस आहे ना आपलं कुठं? MG रोडला. मग आज सुट्टी आहे का? हा ते म्हटलं जाऊ जरा लवकर सुट्टी घेऊ म्हटलं जाऊ जरा. म्हणजे लवकर सुट्टी घेऊन इथं आला का? हो काम तसं काही होतं. नाही हो. का म्हणजे आज सुट्टी कसं काय घेतली? कसं काय सुट्टी? लवकर आलो थोडं काम होतं म्हणून लवकर काय आलो काम होतं होतं? पण सांग मग घरी कोणी नाही दिसलं लॉक दिसलं म्हणून इथं नाही, थांबलो. घरी फोन करून यायचं ना मग मी घरी येतोय असं सांगायचं आपण ना. नाचण्या कुठेतरी बाहेर गेले असतील हा. म्हणून मग त्याच्यामुळे थांबलो इथे थोडं. डायरेक्ट लोकांच्या घरी यायचं फोन करायचा मला फोन करायचं वाटल्यास. तुमचा नंबर ते फोन नाही का दिले तुझा नंबर त्याला. आहे का त्याच्याकडे? नाही हो माझा नंबर मी कशाला देऊ? माझा नंबर नाही त्याच्याकडे. तुझा असं काही सांगता नाही तुझं बाई. तुम्ही चेक करता का? आणून देऊ का तुम्हाला फोन? गायत्री तुम्ही बघ. चेक करा हवा तर. ठीक आहे मान्य आहे पण लोक काय नाव ठेवतील एवढं तर डोक्यात घ्यायचं ना थोडं तरी. अहो ते सहज झालं. आता एक माणूस की म्हणून पण असू शकत का त्यांना? एवढं काय इतकं? माणुसकी म्हणून पाणी बाजू तू जेवायला करून मी असल्यावर असं नको करू. अहो पण ते आता ते काय तू त्यांना माहिती होतं का तुम्ही नाही घरी? माहिती फक्त दरवाजा लावला त्याच्यात डाऊट आला मला माझी बाकी काही नाही. अहो, एवढं ते दरवाजा आता- लावून घेऊ बसते तू. तुला कळलं पाहिजे एवढं काहीतरी. जाऊ द्या इथे पुढच्या आता वेळेस नाही चुकलं ना माझं. कोणी राहील तेव्हा टेन्शन घेऊ नका. हा जा तुम्ही परत Oh, no, 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 no. पाणी